दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, धनंजयजी मुंडे आहेत, बाबा आत्राम आहेत, अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 43 आमदारांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर त्याच्यातली जी काय लोकशाहीच्या माध्यमातून प्रक्रिया होती ती महत्त्वाची प्रक्रिया होती की निवडणूक आयोगाने सुद्धा आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलं. घड्याळाचं चिन्ह आम्हाला त्या ठिकाणी दिलं. पक्ष ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांच्या नेतृत्वाखालचा आहे अशा वेळीचे आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्याकडे ज्या ज्या काही बाबी त्या ठिकाणी प्रलंबित होत्या, याचिका होत्या, त्या याचिकांचा निकालमधल्या कालावधीमध्ये लागला आणि तो निकाल लागत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत कुठले आहे या संदर्भातला निर्णय सुद्धा त्या ठिकाणी दिला. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये एक याचिका करण्यात आलेली होती की निवडणूक आयोगाने दिलेला निकालच खारिज केला जावा, त्याला त्या ठिकाणी स्थगिती मिळावी. पण त्याही बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी निकाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहू. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत. एक जी भूमिका घेतली की एनडीएमध्ये सहभागी व्हायचा आहे, विचारपूर्वक भूमिका घेतली. आमचा शिवछत्रपतींचा विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या विचारापासून तसुबाट न राहता आम्ही त्या विचारावरती काम करण्याचा ज्यावेळेला निर्णय घेतला. स्वाभाविकपणाने लोकशाहीच्या माध्यमातून ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्याची सुद्धा अधिसूचना निघालेली आहे. तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना ही 12 तारखेला निघेल. त्या अनुषंगानेही वैचारिक लढाई आहे. त्याच्यामुळे परिवार हा एक भाग वेगळा आला. वैचारिक लढाई, सिद्धांतावरती लढाई ज्या वेळेला होत असते त्यावेळेला मग त्या लढाईमध्ये जे का असेल त्याला सामोरं जायचं असतं. विजय शिंदे म्हटले की शिंदेंना अडचणीत आणायचं नाहीये, त्यामुळे त्यांनी माझी उमेदवारी रद्द केलेली आहे. तुमचा काही संपर्क झाला आहे का या सर्व वादानंतर? नाही, विजय शिवतारेंचं या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ते दीर्घकाळचे आमचे सहकारी त्या ठिकाणी आहेत. मी सामंजस्याच्या माध्यमातून त्यांना ज्या काय भावना व्यक्त करायच्या असतात त्या केल्याच्या नंतर महायुतीसाठी त्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मनापासून स्वागत करतो. तर महायुतीला त्या ठिकाणी समर्थन देणं, अंतिम उत्तर उमेदवारीचं समर्थन करणं. त्यामुळे ज्यावेळेला अंतिम उत्तर निघालेलं असतं त्यावेळेला ह्या बाकीच्या गोष्टी कोण आहे. दुसरीकडे आपण बघतोय निलेश लंकेंना शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी झालेली आहे. 2 दिवसापूर्वी तुमच्या पक्षात असं आहे की निवडणुकीच्या वेळेला अनेक वेळेला पक्षांतर होतच असतं आणि पक्षांतर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही. आज आपण बघतो की काँग्रेसचे आमदार गेले. आज आपण पाहिलं की चाकूरकर साहेबांचं घराणं आयुष्यभर काँग्रेससाठी राहिलं. त्यांच्या घरातली एक व्यक्ती आज भारतीय जनता पक्षामध्ये गेली. त्यामुळे निवडणुकीमध्ये या साऱ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे निलेश लंकेने तिकडे प्रवेश केला त्याच्यामुळे काय फार काय मोठं अघटित घडलं आहे असं मानण्याचं काही कारण नाही. ही पक्ष या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी सुरू असते. पहिलेपासून म्हणणं असं होतं जेव्हा उच्च गटात होते तेव्हापासून की शरदचंद्र पवारांसोबत राहणं योग्य आहे, पण भविष्याचा विचार करता मी अजित पवार गटासोबत जातो आहे का गेलो आहे. मग ठीक आहे ना, मग त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्यावर आता काय प्रतिक्रिया आहे. पण आता ते राजीनामा दिलेला आहे. सूची जो है आप बताएं कि आपने सूची जारी कर रहे हैं, कितने नामों की सूची आप जारी करेंगे? देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से 2 नाम आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा जी ने घोषित किए थे. रायगढ़ से स्वयं मैं सुनील तटकरे और शिरूर से शिवाजीराव आढळराव पाटिल. आज दोपहर को ही मैंने एक बात साफ की है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को परभणी की लोकसभा की सीट राष्ट्रवादी की कांग्रेस पार्टी की तरफ आई थी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने महायुति की तरफ राज्य के मुख्यमंत्री हो एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इनके साथ डिस्कशन होने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने हमारे सहयोगी पार्टी रासप को जगह दी है और महादेव जी जानकर वहाँ से चुनाव लड़ेंगे.
अभी मैंने घोषित किया कि बारामती से सुनेत्रा वैनी अजित पवार ये वहाँ के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की उम्मीदवार है। इसके अलावा सर आप देखते हैं कि दिनेश लंके जो कभी आपके साथ थे वो साथ छोड़कर भी भाग गए, उनकी भी उम्मीदवारी थोड़े पहले ही घोषित हुई है। ये जो बदल है आने से आपके पास आते वक्त की भाषा और आप वहाँ जाने की बात, क्या लगता है कि दिनेश लंके विजयी हो पाएगा, जिससे कि स्थिति आप देखते हैं? मैं इतना ही दावा यहाँ पे करता हूँ, मायावती के उम्मीदवार जो दक्षिण नगर से चुनाव लड़ रहे हैं डॉक्टर सुजय विजय पाटिल, भारी वोटों से वो जीत कर आएंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरी तरह से ताकत उनको जिताने के लिए वहाँ लगाएंगे। सर आप नासिक सीट के लिए भी हमेशा मायावती ने आग्रही रहे हैं, नासिक की सीट आपने, क्या उसके भी बातचीत जारी है? चालू है बातचीत, कई घंटों में उसके बारे में फैसला आ जाएगा। दुसरीकडे जितेंद्र आव्हाड कुछ नहीं है। हाँ, बारामती सीट को लेकर जिस तरह परिवार की लड़ाई सामने आ रही है, एक बात आ रही है कि जिस तरह से दोनों आमने सामने हो गए तो देखिए विचारों की लड़ाई है। तर दुसरीकडे तुमची जी स्टार कॅम्पेनरची यादी आहे त्याच्यामध्ये काही समजा तुमच्या पक्षाचे काही नेते असतील त्यांच्या नावापुढे मंत्री दिलेले आहेत, असं करणं आचारसंहितेचं उल्लंघन आहे। त्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाड इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करणार आहे। एक असं की तक्रार करण्यासाठी तक्रार केली आहे। आव्हाडांना दिवसभर काही काम उरलेलं नसल्यामुळे त्या बारीक बारीक गोष्टीवरतीच लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा पूर्ण वेळ घालवत आहेत। आम्हाला समाधान आहे त्याचं। त्याने माझ्यावर काय विशेषतः तुमच्यावरती लक्ष असतं त्यांचं। चांगलं आहे ना, काय ते वाईट काय? सर आम्हाला आनंद आहे त्या बाबतीमध्ये। एक स्वतःला फार मोठी समजणारी व्यक्ती एका विशिष्ट याच्यावरतीच लक्ष केंद्रित करून आहे, त्यामुळे किती काम त्यांना मोठं आहे समजू शकता। त्यांच्या जबाबदारीचं स्वागत। बारामती सीट पर सवाल ये है कि एक और विजय शिवतरे हो या हर्षवर्धन पाटिल वो नाराज चल रहे थे और दोनों ही जो नेता है बहुत महत्वपूर्ण रखते हैं बारामती सीट के लिए, क्या उन दोनों को भी मना लिया गया है और वो कितने फायदेमंद हो सकते हैं बारामती सीट के लिए आपके वोट बैंक? देखिए हर्षवर्धन जी पाटिल एक तो इंदापुर के विधायक रह चुके हैं, कई साल मंत्रिमंडल में आपने उनके साथ काम किया है, उनकी शक्ति है। विजय शिवतारे जी भी मंत्रिमंडल में शामिल थे, वो भी 2 बार पुरंदर से चुन के आए थे, तो ये महायुति के लिए एक अच्छी बात है। सर एक लड़ाई हम परिवार में देख रहे हैं कि शरद पवार के साथ पूरा परिवार नजर आता है, ये बार बार सामने आया है, तो ये लड़ाई कितनी गंभीर है आपको, कितनी टफ है बारामती से? देखिए अभी चुनाव चालू हो रहा है, हो चुका है, अभी इसके बारे में जनता ही वहाँ से कौल देगी। इसके आगे इसके बारे में मैं टिप्पणी नहीं करना चाहता हूँ। धन्यवाद।